वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज मी तुमच्या सोबत खूप महत्त्वाचा असा टॉपिक शेअर करणार आहे आणि तो म्हणजे आपल्याला ब्लाउजला ज्यावेळेस काट वगैरे असतो किंवा कॉन्ट्रास्ट कपडा यूज करायचा असतो तर अशा वेळेस आपल्याला पॅचवर्क डिझाइन बनवायची असते। पण बऱ्याचदा आपल्याला पॅचवर्क डिझाइन साठी कशा पद्धतीने कटिंग, मार्किंग, स्टिचिंग करावी तर हे समजतच नाही। कुठल्या पॅटर्नचे कुठल्या पद्धतीचे पॅचवर्क गळे असतात हेही कळत नाही। तर बघा मग आज मी तुम्हाला खूप सुंदर अशा टोटल 5 पॅचवर्क गळे कसे कटिंग करायचे तर हे सांगणार आहे। तर हे तुम्हाला मी अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला पॅचवर्कचे 5 वेगवेगळ्या प्रकारचे गळ्यांची कटिंग करणं खूपच सोपं जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीचे पॅचवर्क गळ्याची कटिंग करणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीचे छान पॅचवर्कच्या गळ्यांची कटिंग करणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, चला तर मग आता आपण छान असे पॅचवर्कचे गळे कटिंगला इथे सुरुवात करूयात। तर बघा मग टोटल 5 वेगवेगळ्या कलरचे छान असे आपण इथे बॅक पार्ट घेतलेले आहे ऑलरेडी आणि ते कटिंग करून घेतलेले आहेत। तर ह्या पेपरचेच मी घेतले आहे, कट पेपरचे। यावरच मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने मार्किंग कटिंग करायची आणि सेम याच पद्धतीने तुम्ही तुमच्या अस्तर किंवा कॅनव्हास पेपर जे असेल ते त्यावर कटिंग करायचं आहे। ठीक आहे, तर चला मी ही बाजूला ठेवते आणि सगळ्यात पहिला इथे मी आता बॅक पार्ट घेतलेला आहे आणि याचं मेजरमेंट कसं आहे तर ते सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या पॅचवर्क गळ्यांची कशा पद्धतीने मार्किंग कटिंग करायची तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा मग आता हा जो काही ब्लाउज आहे म्हणजे ज्याचा बॅक पार्ट आहे हा, तर त्या बॅक पार्टची इथे जी काही उंची आहे तर ती आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण याचं जी काही गळा रुंदी आणि शोल्डर आहे तर ते असं टोटल घेतलेलं आहे 5.5 इंच। याचा मुंडा सुद्धा आपण घेतलेला आहे 5.5 इंचाचा, कारण बेसिक साईज आपण इथे घेतलेली आहे। आणि त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन, तुम्हाला जर 2 इंच मार्जिन घ्यायचं असेल तर तुम्ही इथे घेऊ सुद्धा शकता। ठीक आहे, तर अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट इथे कट केलेला आहे। आता पहिल्या गळ्याची मार्किंगला सुरुवात करूया। तर बघा इथून 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करायची आहे। त्यानंतर आपल्याला जेवढा आपला गळा असेल त्याची मार्किंग करायची आहे, त्याच्यामध्ये म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून। ठीक आहे, तर बघा मग मी इथून 10 इंचाला मार्किंग केली, 9.5चा गळा आहे आणि 2.5 इंच पुन्हा इथे आपल्याला गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे। आणि एवढी मार्किंग केल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला सगळ्यात आधी वरचा पॉइंट आणि खालचा पॉइंट जॉईन करून हा एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर हा कुठल्याही गळ्यासाठी आपली ही बेसिक स्टेप आहे, इथपर्यंत आपल्याला कुठलाही गळा असो सेमच आपल्याला करावा लागतं। ठीक आहे, आता यानंतर आपण पॅचवर्क गळ्याची मार्किंग करूयात। तर हा पहिला जो काही गळा आहे तर यासाठी आपण गोल गळ्यावरच पॅचवर्कची डिझाईनचा तुम्हाला मी मार्किंग कटिंग कशी करायची ते सांगते, कारण बऱ्याचदा काय होतं की गोल गळा हा बऱ्याच कस्टमरला आवडत असतो। सो मग गोल गळ्यावर सुद्धा आपण पॅचवर्क डिझाईन बनवू शकतो, तर ते मी तुम्हाला सांगते। तर सगळ्यात आधी मग बेसिक गोल गळ्याचा शेप द्यायचा आहे, तो क्रॉस मध्ये 1ला मार्किंग करायची आहे आणि बघा मग इथून गोल गळ्याचा आकार आपण देऊन घेऊयात, सिंपल आपला गोल गळा। ठीक आहे, आता बघा इथपर्यंत मार्किंग झाल्यानंतर आपल्याला पॅचसाठी मार्किंग करायची आहे। तर बघा हा जो काही मेन गळा आहे ना तर त्याच्या कडेने आपल्याला एक मार्किंग करायची आहे। तर बघा आपण बऱ्याचदा 1.5 इंच, अर्धा इंच, 1, 1.5 यानुसार तो पॅचचा शेप घेऊ शकतो, पण जनरली आपण 1 इंचाचा शेप घेत असतो। तर खालून मी अर्धा इंचाला एक मार्किंग करून घेतली, कारण की अर्धा इंच आपल्या इथे खाली जी काही आपली कमरपट्टी वगैरे असते तर त्यामध्ये जात असतं यासाठी। ठीक आहे, तर वरचं जेवढं उरलं त्याचा सुद्धा सेंटर घेऊन ठेवला आणि त्यानंतर आता हा जो काही गोल गळा आहे आपला तर त्या गळ्याच्या कडेने आपल्याला 1-1 इंचाचं एकसारखं मार्जिन म्हणजे एक मार्किंग करायची आहे आणि तेवढाच 1-1 इंचाचा आपल्याला इथे पॅच तयार करायचा आहे। तर हा कॉन्ट्रास्ट कपडा किंवा काठाचा पॅच आपण रेडी करू शकतो। तर बघा मग 1-1 इंचाची मार्किंग केल्यानंतर हे पॉइंट ह्या पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे, म्हणजे एकसारखा शेप तयार व्हावा यासाठी। ठीक आहे, आता इथपर्यंत झाल्यानंतर आता हा कंटिन्यू आपल्याला खाली त्याचा आकार
द्यायचं आहे. तर बघा थोडंसं मी पुढे आणलेलं आहे आणि त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे खाली जेवढं उरलेलं होतं ना तर त्याचं आपण निम्म घेतलं होतं. त्यानंतर आता आडवं 1 इंच घेतलेलं आहे. जर तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकतात, 1.25 इंच पण घेऊ शकतात, पण एक सफिशियंट असतं. मग ओपन केल्यानंतर 2 इंचाचं तयार होतं. सो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर बघा मग ह्या पद्धतीने त्याला कंटिन्यू आपण त्रिकोण ड्रॉ करून घेतला. तर हा आपला गोल गळ्यावरचा पॅचवर्क डिझाईन तयार झालेली आहे. सेम अशीच मार्किंग तुम्ही अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. त्यानंतर तीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करायची आणि कॅनव्हास पेपर लावून काट लावून हा पॅच आधी तयार करायचा असतो आणि तो त्यानंतर आपल्याला बॅक पार्टला लावायचा असतो. तर खूप सुंदर असं लुक येतं आणि खूप ट्रेंडिंग अशी ही पॅचवर्क डिझाईन आहे. सो असं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. सगळ्यात आधी तुम्ही सुद्धा पेपरवर प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट बॅक पार्टवर अस्तरवर करणं सोपं जावं यासाठी. ठीक आहे. त्यानंतर आता आपण जो काही पुढचा आहे गळा तर तो तुम्हाला मी म्हणजे पुढचं पॅचवर्क डिझाईन सांगते. तर बघा आता पुढचा जो काही बॅक पार्ट आहे त्याचं सुद्धा सेम मेजरमेंट्स आहे. आता इथे सुद्धा सगळ्यात आधी 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करायची. त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून मार्किंग करायची. पुन्हा 2.5 इंच गळा रुंदी आणि पट्टीच्या साहाय्याने हा बॉक्स ड्रॉ करायला घ्यायचा. बेसिक स्टेप आहे, सोपी आहे, आतापर्यंत तर तुमच्या लक्षात सुद्धा आलेली असेल. यानंतर आता जो काही पुढचा आपला पॅचवर गळ्याची डिझाईन आहे तर त्याची मार्किंग करायला सुरुवात करूयात. तर बघा मग आता काय करायचं आहे, पुढची जी डिझाईन आहे तर त्यासाठी सुद्धा आपल्याला काही आयडिया लागतात, मेजरमेंट्स लागतात. आपल्याला अंदाज आला पाहिजे की आपला गळा किती आहे, कशा पद्धतीचा आहे आणि मग आपण काय करायचं. तर इथे सुद्धा सगळ्यात बेसिक आपण गोलगळा मार्क करणार आहे. आता म्हणजे गोलगळ्यावर सुद्धा आपण बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे पॅचवर गळे करतच असतो, तर ते तुमच्या लक्षात यावं यासाठी. याआधी मी सांगितलं तो सुद्धा गोलगळ्यावरचाच होता बघा. आता इथे सुद्धा गोलगळा आपण मार्क करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता कडेने आपल्याला मार्किंग करायची आहे. तर बघा कडेने 1-1 इंचाची मार्किंग मी इथे करून घेते. ठीक आहे, व्यवस्थित. आता सगळ्यात आधी हे पॉइंट जॉईन करून आपण 1 इंचाचा पॅच साठीचा आपला मार्किंग करून घेऊयात. आता ही मार्किंग आपण डॉट डॉटची का करत असतो, कारण की आपला व्यवस्थित रेडी व्हावं यासाठी. बघा इथून गोलाकार शेप आलेला आहे, त्यानंतर इथून ह्या पॉइंट पर्यंत आणि इथपर्यंत आल्यानंतर खालून आता तुम्ही कसाही आकार देऊ शकता. तर मी पान गळ्याचा असा शेप देणार आहे. हे बघा इथून अशा पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे 1-1 इंचाची मार्किंग करायची. सुरुवात बरोबर 1 इंचापासून केली, त्यानंतर थोडंसं आतून घेतलं, पुन्हा बाहेरचा बघा हा कर दिलेला आहे पहिला, त्यानंतर हा दुसरा कर दिलेला आहे आणि खाली पानगळ्याचा शेप घेतलेला आहे. तर हा सुद्धा खूप ट्रेंडिंग असा पॅचवर्क डिझाईन आहे. खूप सुंदर लुक येतं. इझी आहे मार्किंग, फक्त 1-2दा प्रॅक्टिस केली की लगेचच तुमच्या लक्षात येईल. आणि हे सुद्धा सेम अस्तरच्या बॅक पार्टवर करायची, कॅनव्हास पेपरवर करायची, काट लावून तयार करायचं. जर काठाचं करायचं असेल, साडीचा कपडा वापरायचा असेल तर साडीचा पॅच करायचा. आणि हे कसं करायचं त्याचे बरेचसे व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेले आहेत. जर ते व्हिडिओ तुम्ही बघितले तर तुम्हाला पॅच कसा बनवायचा तर हे सहज लक्षात येईल. ठीक आहे. सो ही सुद्धा खूप सुंदर डिझाईन आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर आता पुढच्या गळ्याची मार्किंगला सुरुवात करूयात. तर बघा हे सुद्धा सेम मेजरमेंट आहे. आता इथे सुद्धा आपल्याला 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करायची आहे. त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यानुसार त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तर इथे मी कसं ना बेसिकली 10 गळा घेत आहे, म्हणजे 9.5चं मेजरमेंट नुसार. तर बऱ्याच जणांचा 8 असतो, तर तुम्ही तेव्हा 8.5ला मार्किंग करायची, 9ला, 9.5ला जसं असेल त्यानुसार, किंवा यापेक्षा जास्त डीपही असू शकतो. ठीक आहे, तरी हा बऱ्यापैकी डीपच आहे. आणि हा बॉक्स आपण इथे ड्रॉ करून घेतला बघा. आता यानंतर काय करायचं आहे की आपल्याला जो काही आपला शेप आहे, जो मेन शेप आहे, तर त्याची आधी मार्किंग इथे करून घ्यायची आहे. तर बघा मग आता इथून मी सगळ्यात आधी मार्क करते 3 इंचाला खालून वरच्या साईडला. ठीक आहे, आणि त्यानंतर आता आपल्याला इथे शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघा तो इथून खाली असं थोडासा कर्व न्यायचा आहे आणि तो नंतर आपल्याला इथून बघा अशा पद्धतीने पुन्हा वरती न्यायचा आहे. तर हा शेप सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे. यावर सुद्धा खूप सुंदर सुंदर पॅचवर्कच्या डिझाईन करता येतात. सो म्हणूनच मग ही डिझाईन सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा मग हा मेन आपला जो काही शेप आहे त्याची आपण इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली. त्यानंतर 1-1 इंचाची बघा सगळ्या साईडने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे, कारण की शक्यतो आपला 1 इंचाचाच पॅच असतो, त्यापेक्षा जास्त मोठा नसतो. आणि खूप मोठा घेतला की त्याला लुकही सुंदर येत नाही. सो त्यामुळे मग तुम्ही सुद्धा असे नक्कीच करू शकतात. त्यानंतर बघा खाली अर्धा इंच आपलं जाणार आहे, त्याची सुद्धा आपण मार्किंग करून ठेवली आणि इथून आडवं सुद्धा आपण 1.5ला मार्किंग केलेली आहे. ठीक आहे, सेंटरला. आता बघा हे पॉइंट जॉईन करत करत आपण इथपर्यंत एक कर्व काढणार आहोत बघा.
इथपर्यंत, ठीक आहे. आणि त्यानंतर आता खालचा शेप आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे. तर बघा इथून जो काही 1.5चा पॉइंट होता ना, त्यातून आपल्याला हा पॉइंट कर आणायचा आहे बघा बरोबर, आणि त्यानंतर तो इथे मॅच करायचा आहे, ठीक आहे. हे बघा तो कर्व फक्त थोडासा व्यवस्थित सेट करून घ्यायचा. तर हा आपला पॅच झालेला आहे. एवढा आपण काठाचा पॅच बनवू शकतो. छान असं पैठणी साडी असेल, काठपदर साडी असेल तर पॅचवर्क डिझाईनसाठी खूप ट्रेंडिंग अशी ही डिझाईन आहे. सो अशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. हे बघा फक्त मार्किंगची थोडीशी प्रॅक्टिस करण्याची गरज आहे, बाकी तर सगळं इझीच आहे, ठीक आहे. तर बघा मग अशा पद्धतीने हा पॅच तयार झाल्यानंतर आपण सेंटरला मध्ये पोटली बटन्स, त्रिकोण बटन्स काही पण लावू शकतो. आणि खाली सुद्धा बघा असा राऊंड शेप आपण देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला जर सरळ ठेवायचा असेल मागचा पाठीचा खालचा कमरेचा भाग तर तुम्ही सरळ ठेवू शकतात. आणि जर तुम्हाला फॅन्सी थोडं पाहिजे नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने गोलाकार शेप सुद्धा देऊ शकता, ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला दोन्ही चॉईस राहावं यासाठी त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आता यानंतर आपण पुढचा जो काही गळ्याची मार्किंग आहे तर ती करून घेऊयात. तर याचे सुद्धा सेम मेजरमेंट्स आहे मी सांगितल्याप्रमाणेच. आता इथे सुद्धा सगळ्यात आधी 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करायची. त्यानंतर गळ्याची मार्किंग म्हणजे जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून, आणि त्यानंतर इथून 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग केलेली आहे बघा. आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हा बेसिक जो काही बॉक्स आहे तर तो इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता इथपर्यंत झाल्यानंतर इथे आपल्याला मेन आपला जो काही गळा आहे तर तो ड्रॉ करायचा आहे. तर बघा इथून मी या पद्धतीने थोडं आत घेतलं, पुन्हा थोडंसं बाहेर काढलेलं आहे. आणि त्यानंतर बघा इथे जो काही आपला पान गळ्याचा आकार आहे ना तर तो इथे देऊन घेतलेला आहे. प्रॉपर असा शेप आलेला आहे बघा. हा सुद्धा टोकणी व्यवस्थित खाली मॅच केलेला आहे. तर एकदम परफेक्ट असा आपण इथे पानगळ्याचा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. आता म्हणजे पानगळ्यावर सुद्धा आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या पॅटर्नचे पॅचवर्क डिझाईन्स बनवू शकतो. त्यानंतर बघा 1-1 इंचाची कडेकडेने मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे. म्हणजे 1 इंचाचा मी म्हटल्याप्रमाणे आपला पॅच असतोच, खाली थोडाफार शेप चेंज होतो तर तो कसा कसा होईल, पण स्टार्टिंगला तरी आपल्याला ह्याच पद्धतीने मार्किंग करायची असते. संपूर्ण साईडनी मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आता हे पॉइंट जॉईन करत करत आपल्याला पुन्हा 1 इंचाचा बरोबर म्हणजे 1 इंच डिस्टन्स ठेवत बरोबर पानगळ्याचाच आकार प्रॉपर असा देऊन घ्यायचा आहे. याने काय होईल की आपला जो काही प्रॉपर शेप येतो, पॅच कमी जास्त छोटा मोठा होत नाही आणि फिनिशिंग बिघडत नाही. त्यासाठी शक्यतो मोजूनच घ्यायचं. तर बघा किती परफेक्ट असा शेप आलेला आहे आणि परफेक्ट असा 1 इंचाचा पॅच फायनली इथे आपला मार्किंग करून झालेला आहे. त्यानंतर अर्धा इंच खाली आपल्याला सोडून द्यायचं आहे. तर मी 1 इंच सोडलं आणि जेवढं डिस्टन्स आहे तेवढं मोजून घेतलं. आता दुसरा एक पेपर घेतलेला आहे आणि त्यावर बघा 2 इंचाची इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि आपल्याला एक छोटासा शेप इथे काढून घ्यायचा आहे बघा. ज्यावेळेस आपल्याला 2-3 सेम शेप ड्रॉ करायचे असते तर आधी सेपरेट करून घ्यायचा, म्हणजे त्यामुळे काय होतं की दोन्ही पण म्हणजे दोन्ही तिन्ही सगळे एकाच साईजचे होतात, कमी जास्त व्हायला नको त्यासाठी. तर बघा इकडून सुद्धा आपण तसं सेम ड्रॉ करून घेऊयात. म्हणजे जो काही पान असतं आपलं तर त्याचा शेप आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे. हे बघा छोटासाच पाहिजे नाही, आपल्याला खूप ब्रॉड वगैरे नकोय. आणि आता जो मार्क केला ना तर तो इथे मी कटिंग करून घेतलेला आहे. नेमकी तो व्हिडिओ दिसलेला नाहीये, बट ठीक आहे, कट झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. हे बघा ओपन करून किती परफेक्ट असं इथे तयार झालेलं आहे. किंचितसं थोडंसं कानेकोपरे होते तर ते कट करून व्यवस्थित शेपमध्ये करून घेतले. आता हा जो काही पॅच आपण छोटासा तयार केलेला आहे तर तो घडी घालून सगळ्यात आधी सेंटरला ठेवायचा आहे बघा. कारण की इकडनं मार्क केले की सेंटर पासून दुसऱ्या साईडला सुद्धा सेम अशीच मार्क येणार आहे. त्यानंतर आता ओपन करून मार्किंग करायची आहे. आता छोटासाच आपण हा पॅच घेतलेला आहे. तुम्हाला थोडा मोठा ब्रॉड हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. आणि खाली जागा पण एवढीच होती त्यामुळे एवढा सफिशियंट आहे. जर तुमचा गळा छोटासा असेल तर मग हे शेप तुम्ही थोडेसे मोठे सुद्धा घेऊ शकता, ठीक आहे. तर मी तुम्हाला थोडं डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मार्किंग कशी आहे. आणि ज्यावेळेस आपण पॅच कट करतो तर सेंटर पासून इकडे आणि सेंटर पासून तिकडे पलीकडे अलीकडे आणि पलीकडे दोन्ही साईडनी व्यवस्थित मार्किंग होते, ठीक आहे. त्यामुळे आपल्याला शक्यतो एकाच साईडनी करायची असते. तर बघा वरचा पॅच आधी रेडी करून घ्यायचा आणि त्यानंतर हे छोटे छोटे 3 पॅचेस करून लावायचे आहे, ठीक आहे. दुसऱ्या साईडला सेम तशीच मार्किंग होणार आहे, लक्षात राहू द्या. तर हा गळा सुद्धा खूप सुंदर ट्रेंडिंग आहे, यामुळे सुद्धा खूप सुंदर असं लुक येतं. सो अशी छानशी पॅचवर्क डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा.
आता यानंतर आपण पुढचा जो काही बॅक पार्ट आहे त्यावर पुढच्या पॅचवर्क डिझाईनची मार्किंग करून घेऊयात. तर मेजरमेंट सेम आहे, जसे या आधीचे आहे सेम तसेच. ठीक आहे, तर इथे सुद्धा बेसिकली आपल्याला सगळ्यात आधी 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर जेवढा तुमचा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तर बघा मी ते 10 इंचाला मार्किंग केली. पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण पट्टीच्या सहाय्याने हा बॉक्स इथे ड्रॉ करून घेऊयात. ठीक आहे, ही आपली बेसिक स्टेप आहे. आतापर्यंत एवढं कटिंग करत तुमच्या लक्षात आलंच असेल. आता यानंतर सुद्धा पुढचा जो काही गळा आहे तर त्याची आपण इथे मार्किंग करून घेऊयात. तर बघा मग आता बऱ्यापैकी आपले हे सगळे गळे डीप आहे, ब्लाऊजची उंची सुद्धा जास्त आहे, म्हणजे मग तुम्हाला तुमच्या मापानुसार काहीही कटिंग वगैरे करायला नक्कीच काही प्रॉब्लेम यायला नको. तर बघा थोडासा आतून आणि खाली आता आपल्याला मटक्या गळ्याचा इथे शेप द्यायचा आहे. मटका गळा सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे, बऱ्याचशा कस्टमरची रिक्वायरमेंट असते. सो तुम्ही सुद्धा मटका गळ्यावर अशी छानशी ब्लाऊज डिझाईन, पॅचवर्क डिझाईन नक्की तयार करू शकतात. तर बघा मग पानगळ्याचा बेसिक आपला शेप जो होता तर तो आपण इथे ड्रॉ करून घेतला. त्यानंतर पुढे आता आपल्याला त्याची जी काही पॅचवर्क साठीची जी काही मार्किंग वगैरे आहे तर ती आता आपण करून घेऊयात. तर बघा 1-1 इंचाची आता सगळ्या साईडने आपल्याला एक मार्किंग करायची आहे. ती आपण सगळ्यात आधी करून घेऊयात बघा व्यवस्थित, कारण की जसा आतला शेप येईल तसाच बाहेरचा येणं गरजेचं असतं, तरच आपला व्यवस्थित लुक येतं पॅचवर्क डिझाईनला, नाहीतर मग ते काहीतरी वेगळंच दिसतं. तर सगळी मार्किंग केल्यानंतर आता आपण हे जोडून घेऊयात व्यवस्थित, जसं जसं आपण मार्क केलेलं आहे ना तसं तसं, म्हणजे बरोबर मटका गळा येईल आणि 1 इंचाचा डिस्टन्स राहत, म्हणजे बरोबर प्रॉपर 1 इंचाचा आपल्या इथे पॅच तयार व्हायलाच पाहिजे. ठीक आहे, हे बघा तर एकदम प्रॉपर परफेक्ट अशी आपली इथे मटका गळ्याच्या पॅचची मार्किंग झालेली आहे. त्यानंतर आता काय करायचं बघा, ऍक्च्युली ना तुम्ही ह्या मटका गळ्याच्या कडेकडेने नॉट, पोटली बटन्स काहीही लावू शकतात, ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. ठीक आहे, पण आता हा बाहेरचा शेप झाला आणि मध्ये सुद्धा आपण बऱ्याचदा पॅच करू शकतो. तर ते कसं, तर आता मी ते तुम्हाला सांगते. तर बघा आता इथे पण आपण एक मार्किंग करून घेऊयात. आता मी आधी 1.5 इंचाला एक मार्किंग केली बघा, जो काही आपला मेन गळा आहे ना त्याच्यावरती. त्यानंतर त्याच्यावरती पुन्हा 1 इंचाला मार्किंग करून घेतली आणि इथून ह्या पद्धतीने गोलाकार शेप द्यायचा आहे बघा. आणि त्यानंतर जो काही खालचा पॉइंट आहे ना तर तिथून क्रॉसमध्ये एक लाईन ड्रॉ करायची आहे. आणि आता हा जो काही मधला शेप आहे ना हा आपला आहे पॅचचा, म्हणजे आपण कटिंग करताना काय करतो, मटका गळ्याची करतो. मटक्या गळ्याचा जो काही आपला पॅच आहे तर तो रेडी करून बॅक पार्टला लावतो. त्यानंतर मधला पॅच जो आहे छोटासा तर तो कट करत असतो. बघा मी तुम्हाला हा मार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आपण काय करतो, हा कटिंग करून घेत असतो आणि मग तो सेपरेट आपल्याला तयार करायचा असतो आणि मटका गळ्याचा वेगळा करायचा असतो. आणि त्यानंतर तो मटका गळ्याचा पॅच लावल्यानंतर आपल्याला मधला पॅच लावून छान असा पॅचवर्कची डिझाईन बनवायची असते आणि खूप ट्रेंडिंग अशी ही डिझाईन तयार होते. ब्लाऊजला खरं तर खूप सुंदर असं लुक येतं, खूप सोपी पण आहे. दिसायला जरी तुम्हाला अवघड वाटत असेल तरी ती तेवढी अवघड नाहीये. ठीक आहे, तर अशा पद्धतीची ही पॅचवर्क डिझाईन आहे. सो तुम्ही अशी छानशी ट्रेंडिंग पॅचवर्क डिझाईन नक्की ट्राय करून बघा. तर बघा मग फायनली आज आपण 5 वेगवेगळ्या प्रकारचे पॅचवर्कच्या गळ्यांची कटिंग कशी करायची तर हे बघितलेलं आहे आणि 5ही गळ्यांची आपण इथे बरोबर मार्किंग करून घेतलेली आहे. ऍक्च्युली मी तुम्हाला इथे कट करून दाखवलेलं नाहीये, कारण की मी तुम्हाला हे जरी कट करून दाखवलं तरी तुमच्या लक्षातच येणार नाहीये की ते कसं दिसणार आहे, कारण की आपण जी मार्किंग केलेली आहे तसे पॅच तयार होतात. आणि पॅच वर्क म्हटलं की आपण शक्यतो पैठणी साडीवर बनवत असतो, काठापासून किंवा कॉन्ट्रास्ट साडीपासून. सो त्यामुळे मग आपल्याला त्याचं लुक कसं दिसतं तर हे महत्वाचं असतं. तर बघा जशी मार्किंग केलेली आहे तर तसं लुक दिसत असतं. तर टोटल 5 वेगवेगळ्या प्रकारचे पॅचवर्क गळे आज आपण इथे मार्क करून घेतलेले आहे. सेम अशीच मार्किंग तुम्ही तुमच्या कॅनव्हास पेपरवर बॅक पार्टवर करायची आहे आणि त्यानंतर पुढे तो स्टिच करायचा असतं. तर स्टिचिंगचे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत तर ते तुमच्या नक्कीच लक्षात येईल. आता बघा मी तुम्हाला अजून सोपं होण्यासाठी हे जे काही पॅचवर्क गळे आहेत तर हे कसे म्हणजे तुम्हाला मार्किंग करून दाखवते, म्हणजे काठ कुठे येईल, कुठे पॅच येईल आणि कुठे ओपन पार्ट राहील तर हे तुमच्या सहजच लक्षात यावं यासाठी. तर बघा मग मी इथे स्केच पेन घेतलेले आहे आणि स्केच पेनने आता हे मार्क करते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणते पॅचवर्क आहे. बघा तर पहिल्या याचा तर मधला पॅच तर केलेलाच होता, कडेचा बाकी होता तोही करून घेतला. त्यानंतर आता पुढचा गळा घेऊयात आपण. तर त्याचे सुद्धा बघा जेवढा पॅच आहे म्हणजे जिथे काट येणार आहे किंवा कॉन्ट्रास्ट कपडा आपण यूज करणार आहे तर ते आपल्यावर डिपेंड असतं. तर
फक्त तुम्हाला पॅच हायलाइट होणं जास्त गरजेचं आहे आणि ते व्यवस्थित तुमच्या लक्षात यावं यासाठी, कारण की मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला कटिंग करून दाखवलेली नाहीये, कारण कटिंग केली तरी तुमच्या ती लक्षातच येणार नाहीये की ते कसं दिसेल. पण आता हे हायलाइट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की गळा मेन कुठला आहे आणि जिथे आपण मार्क करतोय, म्हणजे बघा मी लाईन ड्रॉ करते, तर तिथे आपलं काय असणार आहे, काट असणार आहे तेवढा पार्ट मध्ये, किंवा आपण जर जो काही कॉन्ट्रास्ट कपडा यूज करणार आहोत तो असणार आहे. तर बघा इथे सुद्धा मार्किंग करून घेते, म्हणजे तुम्हाला ते सोपं जावं समजायला यासाठी. ठीक आहे, म्हणूनच खरं तर म्हटलं की मार्क करून दाखवते, म्हणजे मग ते तुम्हाला नंतर लवकर लक्षात यावं. नाही तर तुम्हाला असं वाटेल की आपल्याला कटिंग करून तर दाखवलेलीच नाहीये, पण जशी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली तशीच कटिंग करायची आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही आधीचे आपले पॅचवर्क डिझाईनचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ बघू शकतात, म्हणजे तुमच्या ते सहजच लक्षात येईल. तर बघा मग फायनली पाची पण पॅचवर्क गळे आपण इथे मार्क केलेले आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे स्केच पेनने तुम्हाला हायलाइट करून दाखवलं, म्हणजे लाईन ड्रॉ केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्या शेप मधला पॅच तयार होणार आहे हे लगेचच लक्षात यावं यासाठी. सो या पद्धतीने छान छान पॅचवर्क डिझाईनचे गळे नक्की करून बघा. मी तुम्हाला कटिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर अस्तरवर कटिंग करायची, पॅचवर्क म्हणजे कॅनव्हास पेपरवर करायची, काठाची कशा पद्धतीने पॅच आहे, तर हे सगळं ना जेवढं शक्य आहे ना तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही सुद्धा अशा गळ्यांची आधी पेपरवर मार्किंग करा आणि त्यानंतर ब्लाउजवर करा. ठीक आहे, सो एवढं करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे, आणि मी पुन्हा सांगते की पॅचवर्क डिझाईनचे बरेचसे व्हिडिओ कटिंग स्टिचिंगचे टाकलेले आहेत, ते बघितले तर तुम्हाला अशी मार्किंग अस्तरवर म्हणजे अस्तरच्या बॅक पार्टवर कॅनव्हास पेपरवर कशी करायची, ते पॅचेस कसे रेडी करायचे आणि ते आपल्या मेन बॅक पार्टला कसे लावायचे, तर हे सहजच लक्षात येईल. सो तुम्ही नक्की तसं ट्राय करून बघा. तर बघा मग आज मी तुम्हाला संपूर्ण कटिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे. त्याचबरोबर पूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोट्या मोठ्या टिप्स ज्या सांगत गेलेल्या आहेत तर त्या तुम्ही नोट डाऊन करून ठेवायच्या आहे. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सोप्या पद्धतीने सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने सहजच स्टिच करता यावं यासाठी. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.